धैर्याने पिली खूप सारी दारू आणि पडला हॉलमध्ये. मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय चला जाणून घेऊयात. मित्रांनो, पाहायला मिळतंय धैर्य आता हॉलमध्ये बसलेले असतो. तिकडे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पाहायला मिळतंय सावी मात्र आता हॉलमध्ये येते आणि लांबनं धैर्यशी बोलण्याचा प्रयत्न करते. तिला मात्र आता कंट्रोल होत नसतं. ती बोलत असते की धैर्य, ज्यावेळेस तुमचा अपघात झाला होता खरं तर त्याच वेळेस मी बरी झाले आहे, परंतु तुमच्यापासून हे गोष्ट लपून ठेवण्यामागे माझा हेतू होता. म्हणजेच तुमची आई जी आहे धैर्य, ती अतिशय मोठी खुनी आहे. माझ्या वडिलांना तिनेच मारला आहे. मी स्वतः पाहिलं गाडी चालवताना तिला. त्यावेळेस मात्र आता सावीला असं वाटत असतं की धैर्य सर्व ऐकत आहे आणि अचानक पाहायला मिळतंय धैर्य उठून उभा राहतो. तर त्याच्या पापण्या ज्या आहे डोळ्यांच्या त्या लवत असतात, त्याला काही दिसत नसतं. तो खूप सारी दारू तिकडे प्यायलेला असतो. मित्रांनो, भास्कर आणि विलासने त्या टेबलवरती दारू ठेवलेली असते. ती दारू मात्र आता धैर्य पिलेला असतो. टेन्शन मध्ये मित्रांनो धैर्यला काही एक सुचत नसतं. तो मात्र सावीकडे जात असतो. तेवढ्यात बाटली जी आहे ती खाली पडते आणि सगळीकडे काचा काचा होतात आणि त्या काचामध्येच मात्र धैर्य खाली पडतो. मित्रांनो, थोडंसं रक्तही येऊ लागतं. त्यावेळेस मात्र सावी आता धैर्यला रूम मध्ये घेऊन जाते. तर धैर्य मात्र सारखंच बोलत असतो, सावी मी चुकलो, मी हरलो, माझं काही खरं राहिलेलं नाही आता. तर मित्रांनो, धैर्य मात्र पूर्णपणे खचून गेला आहे. तर सावी मात्र त्याची मदत करताना पुढे पाहायला मिळते. तर येणारा पुढील भागामध्ये आणखी नक्की काय काय होईल मित्रांनो, पाहण्यासाठी मात्र तुम्ही अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धैर्य